यानंतर बघूयात मंदिर समितीला आषाढी यात्रेत 8,34,00,000 उत्पन्न मिळालेलं आहे। गतवर्षीपेक्षा 2 कोटींनी उत्पन्नात वाढ झाली आहे। आषाढी एकादशी दिनांक 17 जुलै 2024 रोजी संपन्न झाली आणि या दिवशी मुख्यमंत्री महोदय आणि मानाचे वारकरी यांच्या शुभ हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली। या यात्रेचा कालावधी दिनांक 6 ते 21 जुलै रोजी असा होता आणि या यात्रेमध्ये मंदिर समितीला 8,34,00,000 उत्पन्न मिळाल्याची माहिती देणगी स्वरूपात हे सगळे उत्पन्न आलंय अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। वीरेंद्र, यंदा मंदिर समितीला भक्तांकडून देणगी स्वरूपात जे उत्पन्न आलंय किंवा जो आकडा समोर येताना दिसतोय तो गेल्या वर्षीपेक्षा किती आहे आणि गेल्या वर्षी किती मिळाले होते? विशाल, यंदाची वारी ही विक्रमी संख्या होती वारकऱ्यांची, विठ्ठल भक्तांची, आणि त्याप्रमाणेच जे मंदिर समितीला उत्पन्न मिळालेले आहे विविध स्वरूपात, म्हणजे देणगी स्वरूपात असतील, भक्त निवास असेल, लाडूच्या माध्यमातून असेल, लाडू प्रसाद मध्ये असेल, अशा सगळ्या याच्यातून जे उत्पन्न मिळालंय ते 8,34,00,000 रुपये आहे आणि गत वेळेसपेक्षा हे 2 कोटींनी जास्त आहे। निश्चितच ती आनंदाची गोष्ट आहे। विविध प्रकारचे उपक्रम मंदिर समितीने राबवले होते, प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या वारकऱ्यांसाठी, आणि यातच जे विठ्ठला आणि रुक्मिणीच्या पायावरती येतात, दक्षिणा असेल, देणगी असेल आणि इतर स्वरूपात ते जे उत्पन्न आहे ते 2 कोटींनी तब्बल वाढलेलं आहे। विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे देणगी स्वरूपात जर आता आपण पाहिलं, यंदा आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिर समितीला म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 8,34,00,000 उत्पन्न मिळालं आहे। गेल्या वर्षीपेक्षा हे 2 कोटींनी या उत्पन्नात वाढ झाली आहे।